Good morning, everyone. We welcome you to today's session. आजच्या सेशनचा टॉपिक आहे कालच चिल्ड्रन्स डे झाला. सो आमच्या जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या सगळ्या मुलांना जे लहान मोठे टीनेजर्सपर्यंत त्या सगळ्यांना चिल्ड्रन्स डेच्या शुभेच्छा. आणि त्या रिलेटेड आम्हाला एक सेशन घ्यायचं होतं खास करून पेरेंट्ससाठी. ते सेशन 2 पार्ट्समध्ये आहे. I'll come on to that point, but before that, just a regular run through with the introduction. So, as you all aware, Ideal Pathshala is the project by Ideal Investments. It is for sharing the knowledge with our investors or even to the outside world, those who are willing to learn financial concepts. We talk about on each Saturday, selecting one topic about finance. These are the two partners, me and my dad. It's been 24 years we are associated with, he's associated with Ideal Investments. For me, it was a little more than 7 years. The assets under management currently as on today are more than 300 crores and we are serving more than 2,500 investors. हे सेशन आपण ऑनलाईन घेतो त्यामुळे काही डूज अँड डोंट्स आहेत टू मेक दिस सेशन इफेक्टिव्ह. तुम्ही तुमचं नाव रिनेम करा इफ पॉसिबल. कीप युअर व्हिडिओज ऑन. यू कॅन पुट युअर क्वेश्चन्स. आजच्या सेशनला आपण वेबिनार मोडमध्ये करतोय, सो आय एम सॉरी यू मे नॉट बी एबल टू कीप युअर व्हिडिओज ऑन, बट however you can ask questions in the chat box. This is the list of the past sessions that we have conducted so far. If you have missed any of the session and if you are interested in any of the below mentioned topics, you can get in touch with us and we'll share the recording with you. We have launched a monthly newsletter which is available at our office. You can pick it up from here, or if you wish to have have a copy of it, we can deliver it to your place. We are a mutual fund distributor, so we follow the guidelines of SEBI. In the particular session, we are not targeting to promote any product or guarantee any returns. This is just purely for knowledge sharing basis. Even if you come across any names of the schemes here and there or the percentages, kindly note it is just for the sake of knowledge sharing and we do not guarantee any returns. Thank you so much. So start with today's session. The topic of today's session is beyond the piggy bank. लहान मुलांना आपण काही ना काही वेळी लहानपणापासूनच फायनान्सचं शिक्षण देतच असतो. पुढे जाऊन त्यांच्यासाठी आपण काहीतरी मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज पण करत असतो. अशा वेळेला ॲज अन ॲडवायझर आम्हाला थोडंसं काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल जे आम्ही क्लायंटकडून किंवा आमच्या एक्सपिरियन्समधून शिकलो. सो today's session we have divided into 2 parts. In part 1, we will cover simple ideas parents can do for their kids. We have covered right from age 4 to age around 18. So तुम्ही घरच्या घरी आपल्या मुलांसोबत काय ऍक्टिव्हिटीज करू शकता. We have divided this group into 4 parts, roughly 3 parts, and age wise we'll try to explain you. आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही तुमच्या मुलांसाठी फायनान्स रिलेटेड किंवा इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काय ऍक्टिव्हिटीज करू शकता हे आम्ही कव्हर करतो. सो वळूया आपल्या पहिल्या पार्टकडे. स्टार्ट करूया आपल्या पहिल्या पार्टवर सोबत. फन अँड फील दी मनी एज. हे एज असं असतं जिथे 4 वर्ष ते 7 वर्ष kids are very young. They hardly know about finance.
दे आर हार्डली लर्निंग अल्फाबेट्स अँड नंबर्स, जिथे तुम्ही त्यांच्याबरोबर काय ॲक्टिव्हिटीज करू शकता. तर पहिली ॲक्टिव्हिटी एक सिम्पल आहे, मनी जार गेम. तुम्ही तुमच्या घरी स्पेंड, शेअर आणि सेव्ह असे 3 जार्स क्रिएट करू शकता, जिथे तुम्ही त्यांना पैसे देऊन जे त्यांच्या काही गोष्टी घेण्यासाठी स्पेंड करायचे असतील, प्लॅन केलं असेल, तर ते स्पेंडवाल्या जारमध्ये त्यांना स्वतः टाकायला सांगा. सेव्ह करायचे असेल फ्युचरसाठी तर त्यांना सांगा की आता खर्च नाही करायचे, सेव्हमध्ये जाणार. शेअर, कोणाबरोबर कोणाला डोनेट करायचंय, कोणासाठी काहीतरी आणून द्यायचं आहे, ह्यासाठी तिसरा जार. यांनी थोडंसं त्यांना देण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. या तिन्ही जार्सना तुम्ही खूप छान डेकोरेट करू शकता. ती पण एक ॲक्टिव्हिटी होईल. आणि दरवेळेला तुम्ही पैसे जेव्हा टाकायला सांगता तेव्हा थोडंसं त्यांना ते कन्सेप्ट्स पण अजून शिकवू शकता. सो ही एक ॲक्टिव्हिटी आहे. त्याच रिलेटेड दुसरी आहे म्हणजे सेव्हिंग सेलिब्रेशन. म्हणजे काय, की ह्या 3 पैकी जर त्यांनी एखाद्या दिवशी स्वतःहून काहीतरी ॲक्टिव्हिटी केली किंवा एखादा आता सेव्हिंगचा जार आहे, तो भरला. तर अचीव्हमेंटसारखं त्यांना काहीतरी एखादी गोष्ट आणून दिलीत किंवा त्यांना ॲप्रिशिएट केलं किंवा एखाद्या आपल्या रिलेटिव्हसोबत ते त्यांना ॲक्नॉलेज करून ॲप्रिशिएट केलं, त्यांना खूप बरं वाटतं आणि त्यांना मोटिवेशन मिळतं टू कंटिन्यू इन फ्युचर विथ सेव्हिंग्स अँड टू सॅग्रिगेट द मनी इंटू 3 कॅटेगरीज. सो ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही अगदी लहान मुलांसोबत करू शकता. रोल प्ले. बरेचदा आय एम शुअर तुम्हीही स्वतः मुलांबरोबर ह्या गोष्टी करत असाल. तुम्ही काहीतरी एक मिनी शॉपकीपर बना आणि घरातल्याच 4 गोष्टी तुम्ही घेऊन बसू शकता आणि त्यांना शिकवा, की इतके एवढ्याला ही अमाउंट आहे. त्यांना आपले जे बिझनेस वगैरे खेळातले जे पैसे असतात ते देऊ शकता. खरे पैसे तेवढ्यापुरते देऊ शकता. कसं, किती पैसे दिले, किती रिटर्न देताय. सो प्लस मायनस एक ती इनकल्केट होते त्यांच्या. सो असा एक तुम्ही ॲक्टिव्हिटी अशी त्यांच्याबरोबर करू शकता. स्टोरी टाईम विथ मनी लेसन्समध्ये आपण हे सांगू शकतो, की तुम्ही Google केलंत किंवा YouTubeवरती गेलात, तर अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज किंवा व्हिडिओज तुम्हाला मिळतील, जे लहान मुलांच्या आस्पेक्ट्सनी तयार केलेले आहेत. जिथे तुम्ही मुलांना YouTubeवरती स्टोरीज वेगवेगळ्या ज्याचा आस्पेक्ट मनी रिलेटेड आहे, अशा सांगू शकता आणि तसंच तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला YouTubeवरती व्हिडिओज किंवा फक्त ऑडिओज असंही मिळेल. सो रात्री झोपताना नुसतंच प्राण्यांच्या गोष्टी सांगण्यापेक्षा असं जर केलं, तर थोडासा एक तो फील त्यांना येतो, की पैशाबद्दल लहानपणापासून थोड्या गोष्टी डोक्यात ऑटोमॅटिकली शिरायला लागतात. व्हिज्युअल ड्रीम बोर्ड ही एक ॲक्टिव्हिटी मी एका फायनान्शियल तज्ज्ञ आहेत त्यांच्या सेशनमध्ये ऐकली, की ते त्यांच्या मुलांसाठी करायचे. की तुम्ही एक घरी एक सॉफ्ट बोर्ड किंवा फ्रीजवर किंवा एखाद्या कपड्याच्या वरती असा पेपर चिकटवून मुलांना सांगू शकता, की तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत, त्या तिथे ड्रॉइंग करा आणि ते तिथे चिकटवा. याच्याने काय होईल, की मुलांना आपण कधी-कधी काय होतं, मागितलं की वस्तू देतो. त्यापेक्षा इमॅजिन करणं एक त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटी होते, की काहीतरी कलर वगैरे करा, त्यांचा वेळ जातो. ती रोज त्यांना वस्तू दिसते आणि त्यांना एक टाईमलाईन तुम्ही सांगू शकता, की पुढच्या येणाऱ्या 1 महिन्यात जर ती गोष्ट खूप मोठी असेल, तर 6 महिने, 1 वर्षात तुम्हाला ती आम्ही देऊ आणि तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता, की आता आम्ही त्यासाठी वेगळे पैसे सेव्ह करतोय. किंवा आपण या ठिकाणी या दिवशी जाणार आहोत तेव्हा ती तुम्हाला घेऊन देऊ. सो त्यांना कळतं, की व्हॉट एक्झॅक्टली दे वॉन्ट, दे कॅन ड्रॉ, यू कॅन पेस्ट इट अँड दे लर्न पेशन्स, की हे कधी मिळणार, हे कसं मिळणार, यासाठी पैसे इन्व्हॉल्व्ड असतात. सो अशा पद्धतीच्या अगदी सोप्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही 4 ते 7 वयोगटांतल्या मुलांबरोबर करू शकता. वळूया आपल्या पुढच्या एज ग्रुपकडे विच इज फ्रॉम 8 टू 12 इयर्स. इथे काय होतं, थोडंसं मनी म्हणजे काय? अ, याबद्दल अंडरस्टँडिंग थोडं आधीपेक्षा वाढलेलं असतं. तर इथे तुम्ही काय करू शकता, थोडी मोठी मुलं असतील 10, 11, 12 वर्षाची, तर काहीतरी छोटीशी अमाउंट त्यांना मंथली देऊ शकता. आणि नंतर त्यांना तुम्ही विचारू शकता ॲट द एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द मंथ किंवा एंड ऑफ द वीक, की तुम्ही ह्या पैशाचं काय केलंत? हाऊ डिड यू स्पेंड इट? याच्यात काही उरले का?
लिहून काढा की तुम्ही कसे ते वापरले, का वापरले, तुम्हाला का असं वाटलं की मला हे ह्याच्यासाठी हवेत. ऑफकोर्स ते तुमच्याबरोबरच स्पेंड करणार, पण थोडंसं एक ॲक्टिव्हिटी सारखं थोडं इंडिपेंडंट त्यांना वाटू शकतं. कम्पेअर अँड चूज कॅन बी अ व्हेरी गुड ॲक्टिव्हिटीज. ह्याच्यात काय होतं की तुम्ही त्यांना दोन गोष्टी दुकानात गेल्यावरती किंवा घरी दाखवता आणि तुम्ही त्यांना इन्कल्केट करता त्यांच्यामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये, की एक गोष्ट ₹100 ला, एक गोष्ट 250 ला आहे. दोन्ही कॅटेगरी सेमच आहेत. मग फरक का पडला? मग प्राईस आणि व्हॅल्यूतला डिफरन्स. कधीतरी आपण क्वालिटीला प्रेफरन्स देतो आणि महाग गोष्टी घ्यायला ऑप्ट करतो. तर ते का? तर नुसतंच त्यांना फायनान्स नाही तर यातनं एक प्राईस आणि व्हॅल्यू हा एक खूप छान कन्सेप्ट शिकू शकतात ते. की जसं आपण एखादं ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स जर महाग मिळतात विदाऊट पेस्टिसाइड्सवाल्या, तर तुम्ही त्याकडे ऑप्ट करा. की ते हेल्थला चांगलं आहे. मग ₹2 जास्ती गेले तरी चालतील. मग मुलं त्यातनं काहीतरी व्हॅल्यू म्हणजे काय हा कन्सेप्ट शिकू शकतात. सो बाहेर गेल्यावरती तुम्ही मुलांना असं नका समजू की ह्यांना काय कळतं, हे लहान आहेत. सो अशा पद्धतीने रोज ऑफकोर्स तुम्हीही यातल्या गोष्टी ऑलरेडी काही करतच असाल. पण अशा सुरुवात करा. त्यांनी खूप फरक पडतो मुलांमध्ये. फॅमिली फायनान्स टॉक. बरेचदा मी बघितलं की जेव्हा पेरेंट्स किंवा घरातली मोठी माणसं पर्टिक्युलरली फायनान्सबद्दल बोलतात, तेव्हा ते मुलांना सांगतात, "तुम्ही दुसऱ्या खोलीत जाऊन बसा. अ, हे तुमच्यासाठी नाहीये." सो त्यापेक्षा तुम्ही असं करू शकता, की काहीतरी छोट्या सोप्या गोष्टी त्यांना इन्क्लूड करून त्यांच्याबरोबर गप्पा मारा. त्यांनाही त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं मिळू शकतं. सो आपण त्यांना खूप लहान समजतो आणि कधी-कधी काही गोष्टी सांगत नाही. सो ऑफकोर्स ॲज अ पेरेंट यू नो व्हॉट टू शेअर, व्हॉट नॉट टू. खूप सोप्या गोष्टी असतील. एक इन्व्हॉल्व्ड वाटतं त्यांना. ती पण जबाबदारी खूप लहानपणापासून त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला इथे इन्कल्केट करून द्यायची आहे. सेव्हिंग्ज अकाउंट व्हिजिट. मला असं वाटतं, की माझ्या मुलाच्या बाबतीत म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी सांगते. आम्ही किड्झॅनियामध्ये त्याला खूप लहानपणी घेऊन गेले. तर तिथे त्यांनी खूप सुंदर म्हणजे आधी त्यांना काहीतरी ठराविक अमाउंट मिळते आणि इट स्टार्ट्स विथ बँक. पहिलं ते मुलांना आधी बँकेत घेऊन जायला म्हणजे स्वतः आणि आपण बाहेर थांबायचं. तर ते त्यांना ॲक्चुअल तिथे डमी तुम्हालाही माहिती असेल, की काही असं डमी स्ट्रक्चर आहे. तिथे पासबुक देतात. ते लाईनीत स्वतः उभं राहायचं. स्वतः ते ग्रीट करून तुमच्याकडून तुम्हाला प्रश्न विचारून माहिती काढून घेतात. सो मग तुम्ही तुम्ही पण तसंच सिमिलर एक्सपिरियन्स आपल्याला मुलांना प्रॅक्टिकल डे टू डे लाईफमध्ये देता येऊ शकतो. कसं? बँकेत जाताय, तुम्ही त्यांना घेऊन जा. त्यांना बघू दे. अगदी असं काही नाही की स्वतः लिहिलं पाहिजे. पण तुम्ही जे बघताय, मुलं इनडायरेक्टली शिकत असतात. तुम्ही जे करताय, तुम्ही जे पासबुक भरताय, चेक लिहिताय, तुम्ही बँकवाल्यांशी कसं बोलताय, कशी डिपार्टमेंट्स असतात, थोडंफार नॉलेज तुम्ही त्यांना शिकवू शकता, देऊ शकता. मनी बुक ऑर शो. बरेच चांगले-चांगले बुक्स आजकाल क्रॉसवर्ड्स वगैरेमध्ये अवेलेबल आहेत. ऑनलाईन तर खजिना आहे, तुम्ही जरा नीट शोधलत तर. बरेच चांगले शोज आजकाल आलेले आहेत. सो काही पेड असतात जे काही सबस्क्रिप्शन्स घेऊन. पण मुलांसाठी त्यांच्या वयासाठी जे ॲप्ट लँग्वेज आणि गोष्टींसोबत, तर तसे तुम्ही त्यांच्याबरोबर नक्कीच करू शकता. आता वळूया आपण थोड्या अजून मोठ्या एज ग्रुपकडे, जो आहे 13 टू 18, जिथे मुलं हळू-हळू टीनेजरकडे झुकत जातात. तिथे त्यांना थोडी डिसिजन घ्यायची पण पॉवर येत जाते. त्यांची ड्रीम्स क्रिएट किंवा अजून आर्टिक्युलेट व्हायला लागतात. तिथे अजून थोडंसं आपण हे एन्हान्स करू शकतो. कसं? तर त्यांना गोल बेस सेव्हिंग शिकवायचं. पहिल्यांदा आपण फक्त एक जार ठेवला आणि पैसे टाका. तर इथे थोडं आपण त्यांना कशासाठी सेव्ह करतोय? त्यामागचा पर्पज काय? तुमच्या एजला तुमचे गोल्स काय असू शकतात? तर तिथे काही जसं इथे आपण बघू शकतोय खेळणी घ्यायची, सायकल घ्यायची, काही. तर मग त्यासाठी सेव्ह करणं. जसं मी माझं उदाहरण देते, माझ्या मुलाला एक इन्स्ट्रुमेंट घ्यायचंय, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. सो वी हॅव केप्ट अ टार्गेट ऑफ 1 इयर. सो तुम्हाला रोज विचारतो, तुझी एस-आय-पी चालू आहे ना, पुढच्या ऑगस्टमध्ये, पुढच्या सप्टेंबरमध्ये किती साधारण जमतील? मला मिळणार आहे ना? सो ही नोज की एक पेशन्स, एक टाईमलाईन, एक प्राईस, व्हॅल्यू, गोल बेस असं एक सायकॉलॉजी हळू-हळू आपण इन्कल्केट करू शकतो. टीच डिजिटल डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाईजली. लहान मुलांसाठी ना पॅन कार्ड वगैरे येतात. ऑफकोर्स
एकट्याला नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्व नक्कीच व्हायचं आहे ते. पण सोपे सोपे ट्रान्झॅक्शन, पॅन कार्ड कंपल्सरीली लहान मुलांसाठीच असतं. त्यात तुमचा एका पेरेंटचा आधार कार्ड त्यामध्ये कनेक्टेड असतो. सो तुम्ही ती ट्रान्झॅक्शन्स करायला त्यांना शिकवू शकता. इनफॅक्ट माझ्या मुलांनी मला एक गोष्ट शिकवली, की ऑनलाईन तोच मला गिफ्ट कार्ड्स मला सांगतो, "तू तुझा मोबाईल ओपन कर आणि तुझ्या म्हणजे माझ्या मोबाईलवरून तो गिफ्ट कार्ड क्रिएट करतो आणि ते मी त्याच्याबरोबर शेअर करते." त्या गिफ्ट कार्डमधली अमाउंट वापरून तो कुठेतरी मला ती सांगतो, "मी इथे-इथे वापरतोय, इथून ती बरोबर डेबिट होईल. मला एवढीच अमाउंट पाहिजे, सो मला एवढ्याच अमाउंटचं गिफ्ट कार्ड दे." सो थोडंसं सांगायचा मुद्दा हा, की सगळंच जर आता डिजिटल होतंय आफ्टर कोरोना, सो नुसतंच पुस्तकी ज्ञान नाही, तर थोडं आपण त्यांना डिजिटली सेफली ऑफकोर्स अंडर द गाईडन्स ऑफ पेरेंट्स थोड्या गोष्टी सोप्या इंट्रोड्यूस नक्कीच करू शकतो. एक्सक्यूज मी. त्यांना कन्सेप्ट इन्व्हेस्टिंगचे आय थिंक ह्या एजमध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी खूप चांगलं एज आहे. का सांगते? ते ऑलरेडी यूट्यूबर्स स्वतः आहेत किंवा ते यूट्यूब्स बघतात. सो बरेच व्हिडिओज ते बघत असतात आणि ऑलरेडी ह्या वयामध्ये ना मुलं तुमच्याकडे येऊन विचारायला लागतात तुम्हाला, की हे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? किंवा हे केलेलं चांगलं आहे का? क्रिप्टो म्हणजे काय? किंवा एस-आय-पी म्हणजे काय? कंपाउंडिंग म्हणजे काय? किंवा सिंपल आणि कंपाउंडिंगचं काहीतरी एक रील बघितली, डिफरन्स काय? सो असं तुम्ही अ, खूप कठीण एक्सप्लेनेशन नाही, पण सोप्या टर्म्समध्ये जसं कळेल तसं त्यांच्याशी थोडं-थोडं बोलू शकता. कुठेही तुम्ही अडलात, आम्हालाही सांगू शकता. आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने समजायचा प्रयत्न करू. एन्करेज पार्ट टाईम प्रोजेक्ट्स. कधी-कधी ना मुलं पार्ट टाईम असे छोटे-छोटे प्रोजेक्ट्स घेऊन त्यांना मजा वाटते, की त्याबद्दल दे गेट पेड. व्हेन आय से पेड अगदी मनी ह्याच्यातच नाही, तर काहीतरी इन काइंड ऑर मनी हाउएव्हर इट इज. तर व्हाय नॉट? त्यांना थोडी एक जबाबदारी कळायला लागली, की असेही प्रोजेक्ट्स तुम्ही त्यांच्यासाठी इंट्रोड्यूस करू शकता. फायनान्शियल जर्नलिंग आय थिंक आजकाल जर Facebookवर तुम्ही थोडंसं बघितलंत किंवा Google केलंत, खूप सुंदर जर्नल्स लहान मुलांसाठी अवेलेबल आहेत. मोठ्यांसाठी तर आहेतच, पण मी स्वतः एक आणलं होतं म्हणून मी सांगते. खूप सुंदर पेस्टल शेड्स, कार्टून्स त्याच्यामध्ये डे वाईज तुमच्या ॲक्टिव्हिटीज, तुमचं शेड्यूल, स्कूलचं टाईमटेबल, ॲक्टिव्हिटीजसाठी हॅबिट ट्रॅकर आणि त्याचमध्ये एक फायनान्शियल जर्नलिंग हा एक छोटासा कॉलम होता. नसेल तर तुम्ही तो ॲड करू शकता. आणि मी माझ्या घरी पण बघितलंय, माझी आई रोज असं फायनान्सचा दिवसभराचा काय खर्च झाला, तिला रोज अशी सवय होती की ती लिहून ठेवायची. आणि आता मला पुढे जाऊन कळते, मी ते रोज बघायचे, मला कळायचं काही नाही, पण ते संस्कार होत असतात. सो मुलांना जर तुम्ही स्वतः सांगितलंत, तर ते फायनान्शियल जर्नलिंग या एजमध्ये नक्कीच करू शकतात. आणि यू वोंट बिलीव्ह ह्याचा लाँग टर्ममध्ये खूप छान तुम्हाला इम्पॅक्ट दिसून येईल. सो दिस वॉज अबाउट पार्ट 1, जिथे तुम्ही घरच्या घरी किंवा जवळपास तुम्ही मुलांबरोबर फायनान्स रिलेटेड काय ॲक्टिव्हिटीज करू शकता. आता आपण वळूया आमच्या टॉपिककडे, जिथे आम्ही इन्व्हॉल्व्ड होतो. जिथे आम्ही फायनान्स, इन्व्हेस्टमेंट लोकांबरोबर डिस्कस करून त्यांना समजावून सांगत असतो कायम, की तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय करू शकता, हे तुम्हाला करायचंय. इतका वेळ मुलं इन्व्हॉल्व्ड होती. आता आपण थोडंसं पेरेंट्सच्या आस्पेक्टनी बघूया. सो मला एक सांगा, की काय डोक्यात येतं, मुलांसाठी मला पैसे साठवायचे. आमच्याकडे बरीच लोकं येतात मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी. तर देअर आर 2 aspects mainly which we think you would want to save or invest money for your kids or the next to next generation. And I think those 2 things are, one, their education, very important, and second, their marriage. ह्याच्यामध्ये टाईम पिरियड एज्युकेशनचा थोडा कंपॅरेटिव्हली कमी असतो आणि मॅरेजचा ऑफकोर्स थोडा 10 एक वर्ष जास्ती असतो अंदाजे. सो अशा वेळेला खूप चांगली इच्छा असते, की मोठा खर्च येणार असतो आणि तो कसा मॅनेज करायचा. सो हळू आपण बघूया, की त्यासाठी तुम्ही अगदी लहान मुलांसाठी काय करू शकता. तर जितकं लवकर सुरू कराल, तितकं तुम्हाला कंपाउंडिंगचा इंटरेस्टचा बेनिफिट मिळणार आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे इन्व्हेस्टमेंट करताना. कसं? एक एक्झाम्पल दिलंय. एक डिस्क्लेमर आम्ही मगाशीच इन्क्लूड केलं होतं. हे फक्त एक्झाम्पल्स आहेत. हे फक्त नॉलेजसाठी आहेत. फ्युचरमध्ये सेम रिटर्न्स मिळतीलच का?
बिलकुल आम्ही ती गॅरंटी नाही देतो. पण हे आपण काय इन्क्लूड केलंय याच्यानी आपल्याला एक अंदाज येतो. हे एक्झाम्पल आम्ही अशासाठी इन्क्लूड केलंय की इथे जे मी सांगण्याचा प्रयत्न आता करणार आहे, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, त्याच्यातला फरक समजवण्यासाठी हे एक्झाम्पल आहे. सहज आम्ही एक फंड सिलेक्ट केला आहे, ज्याच्यामध्ये आपण बघूया की 1 लाख रुपये डाव्या साईडला एक इमेज दिसते. 2 वर्षासाठी जर इन्व्हेस्ट केली तर त्याची व्हॅल्यू होते 1,54,00,000. सो काही लोक अगदी आमच्याकडे येतात की मुलगा 9वीत आहे, 10वीत आता गेला, आणि तेव्हा त्यांना खरी इम्पॉर्टन्स त्याचा कळलेला असतो की आता फीज ऐकतात ना आजूबाजूला कसे वाढले आहेत, आणि मला पैसे पाहिजे मॅडम, मी 1 लाख रुपये तुम्हाला देते. अगदी 2 वर्षामध्ये मला मॅक्झिमम वाढवून द्या, अगदी मला तो 10वी होणार, 11वी होणार तेव्हा मी पैसे काढणार. त्यांना किती मिळणार आहेत? 1,54,00,000 मिळतील अंदाजे, 1,50,000 मिळतील म्हणूया. सो ते पैसे जर तुम्ही तेच मूल शाळेत शिक्षणाला सुरुवात करतो, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, तेव्हा जर इंट्रोड्यूस केलं हे आणि इन्व्हेस्ट केले, थोडे पैसे बाजूला काढू शकलात, तर इथे उजवीकडच्या तुमच्या इमेजमध्ये बघितलं तर त्याची 1 लाखाची व्हॅल्यू कंपाऊंडिंगमुळे लिटरली 7 लाखाच्याही वर झाली आहे 12 वर्षात. ही ॲक्च्युअल फिगर आहे, पण ही पास्ट फिगर आहे. मी असं नाही म्हणत की इतकीच बनेल. सांगायचा मुद्दा हा आहे की कंपाऊंडिंगमुळे किती पट झालं बघा त्याचा ग्रोथ. सो लवकर सुरुवात करा. छोटी अमाऊंट पण तुम्हाला खूप मोठा कॉर्पस क्रिएट करून द्यायला मुलांसाठी हेल्प करेल. आणि जितकं लवकर तितकं चांगलं का? आत्ता लक्षात नाही येते. तेव्हा वाटलं होतं कोणाला की 25 आणि 30 लाख आणि करोडो रुपये लागणार आहेत मेडिकलला. आमच्याकडे आहेत क्लायंट्स, दोघंही डॉक्टर आहेत. मुलाला डॉक्टर करायचंय आणि त्यांनी लिटरली आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा म्हणजे खूप छान आम्ही प्लॅन केलं. 5 वर्षापासून 1 करोडच्या वर रुपये आता तिथे रेडी आहेत आणि त्याला आता जे शिक्षण आहे हळूहळू आम्ही त्यांना काढून देणार. पण हेच जेव्हा माझ्या वयाला किंवा अजून तुमच्या वयाला जेव्हा काही आजी आजोबा हे सेशन अटेंड करत असेल, डॉक्टरांचा खर्च किती येत असेल? खूप पटीने आता सगळं वाढलंय, किंवा पुढेही मुलं जेव्हा खरोखरच डॉक्टर बनणार आहेत अजून ते 4 पटीने वाढणार आहे. सो लवकर सुरुवात करा, त्याचं बेनिफिट आहे. काही जण म्हणतील आमच्याकडे लमसम अमाउंट नाहीये, पण आम्ही आमच्या मुलांसाठी एक SIP सुरू करू शकतो. नक्की चालेल. तोही खूप चांगला ऑप्शन आहे. 2 इमेजेस आहेत, परत कंपॅरिझनसाठी आहे, रूल्स सेमच आहेत. आपण डावीकडचं एक्झाम्पल बघूया. 10,000ची अमाउंट 5 वर्षासाठी केली. दोन्हीकडे आम्ही 12%च रिटर्न पकडले. ॲक्च्युअल एवढ्या वर्षात जास्ती मिळतात इक्विटीमध्ये, पण आम्हाला अलाउड नाहीये सेबीच्या रेग्युलेशन्स प्रमाणे, आणि आम्ही तुम्हाला मिसगाईड नाही करू इच्छित. जे मिनिमम आहे ते पकडून चालू. एक्स्ट्रा मिळाले तर ते तुमचेच आहेत. सो 12% 5 वर्षात त्यात तुम्ही भरताय 6 लाख, पण तुमची व्हॅल्यू जी बनणार आहे ती 8 लाख बनणार आहे, विच इज गुड. 1.35 टाइम्स तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रोथ दिसते. हेच जर तुम्ही 15 वर्षासाठी सुरुवात केली असती, 10,000 अमाऊंट, 15 इयर्स, आपण रिटर्न सेमच ठेवलेत. ऍक्च्युली एवढ्या पिरियडमध्ये ते वाढतात, पण तरी पण सेमच ठेवून कम्पेअर करूया ऍपल टू ऍपल, तरी तुम्ही बघू शकता जी अमाऊंट तुम्ही भरताय त्यात थोडाच फरक पडलाय. ती 6ची 18 झाली तिप्पट, पण 8ची मात्र 47 lakhs पेक्षा जास्ती झाली. सो आजच्या कथेच्या जवळपास 6 पटीने ती अमाऊंट वाढलेली इथे आपल्याला दिसून येते. परत मी हेच सांगेन की केरी जरा अर्जंट बघ, की किंवा बाबांना ते जितकं अर्ली तितकं बेटर, आणि SIP आणि कंपाऊंडिंगचं बेनिफिट खूप छान आहे. सो म्हणजे आपण मुलांसाठी काय करू शकतो? बेसिकली आपण 2 गोष्टी शिकलो. एज्युकेशन आणि मॅरेज प्रायोरिटीवरती आपण त्यांच्यासाठी करत असतो. त्या 2 गोष्टी आत्तापर्यंत आपण कव्हर केल्या. लमसम कोणाकडे असेल तर इन्व्हेस्ट करा, विसरून जा. अगदी एज्युकेशनपर्यंत खूप छान ग्रोथ झालेली असेल, किंवा लमसम नसेल आणि छोटी अमाऊंट करायची, SIP करा, किंवा कॉम्बिनेशनमध्ये दोन्ही गोष्टी करू शकता. वळूया आपण पुढे आपल्या पुढच्या ऑप्शनकडे. इथे आम्ही तुम्हाला जस्ट माझं एक्झाम्पल एक तुमच्यासाठी क्रिएट करून दाखवलंय की असं आम्ही तुमच्यासाठी क्रिएट करू शकतो. ही फिक्टिशियस फिगर्स आहेत. हे जस्ट तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी आहे. ते माझं नाव, माझ्या मुलाचं नाव आहे, आणि खाली तुम्ही एक समरी आहे की माझं त्याच्यासाठीचं गोल काय वगैरे. सो असं प्रत्येक इन्व्हेस्टर आम्हाला आवडेल
तुम्ही स्वतःहून आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा. म्हणजे ऑफकोर्स आम्हीही तुम्हाला विचारू की आम्हाला ना असं गोल प्लॅनिंग आमच्या मुलांसाठी पण करून द्या किंवा करायचं आहे, आम्ही करून देऊ. अजून थोडंसं डिटेलमध्ये बघूया. तिथे मी मॅरेज आणि एज्युकेशन, जसं आपण एवढ्या वेळ बोलतोय, तिथे मी तसं 2 गोल्स क्रिएट केले आहेत. एकीकडे तुम्हाला 4 वर्ष, एकीकडे तुम्हाला 13 वर्ष दिसत आहेत. दोन्हीकडची प्रेझेंट व्हॅल्यू, फ्युचर व्हॅल्यू दिसते. आणि मी परत मागच्या स्लाइडला जाते. तिथे राईट साईडला खाली तुम्हाला एक फिगर दिसते, लमसम और SIP. ही खूप महत्वाची फिगर आहे. ही काय सांगते की हेच जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल तर काय कितीची लमसम किंवा SIP करणं गरजेचं आहे, सो दॅट यू कॅन अचीव्ह दिस अमाउंट. ठीक आहे ना. सो एक एक्झाम्पल होतं आणि हे प्रत्येकासाठी आम्हाला करायला आवडेल, कारण बघा, तुम्ही एखाद्या ॲपवरती जाऊन पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग एखादा ॲडवायझर आमच्यासारखा जर तुमच्याबरोबर आहे तर ह्या गोष्टी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. सो ह्याचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. माझ्या काही इन्व्हेस्टमेंटमधल्या स्कीम्स मी त्याच्यासाठी कनेक्ट केलेल्या आहेत. त्याची व्हॅल्यू किंवा कशा पद्धतीने आम्ही कनेक्ट करू शकतो आणि ते कसं तुम्ही ॲपमध्ये बघू शकता, ते एक एक्झाम्पल स्वरूपात इथे क्रिएट करून तुमच्यासाठी आम्ही अटॅच केलेला आहे. सो नक्की आम्हाला सांगा, आम्ही हे तुम्हाला सगळ्यांना करून देऊच. वळूया आपल्या अजून एका ऑप्शनकडे. आपण आतापर्यंत 2 ऑप्शन बघितले. पुढे आहे की स्वतःचा, प्रत्येक वर्किंग पेरेंट्सचा टर्म इन्शुरन्स हा असायलाच पाहिजे, जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा जर तुमच्याकडे ती मुलं तुमच्यावरती डिपेंडंट असतील. का? हे सगळं खूप छान वाटतं बघायला की अरे वा, SIP खूप छान, कंपाऊंडिंग, अरे वा 1 लाख वाढणं. पण जर आपणच नाही तर आपली मुलं कशी सर्व्हाइव्ह करणार? सो टर्म इन्शुरन्स अशा वेळेला काही अमाऊंट घरी कोणाच्या काही जर निगेटिव्ह गोष्ट घडली तर त्यांच्या एज्युकेशन किंवा पुढच्या आयुष्यासाठी सपोर्ट म्हणून टर्म इन्शुरन्स हीच एक एक जो स्पाऊस मागे राहतो आणि मुलाची जबाबदारी मुलांची त्याच्यावरती किंवा तिच्यावरती पडते, तेव्हा टर्म इन्शुरन्स कामाला येतो. सो मुलांसाठी करायचं त्याबरोबरच यू शुड सिक्युअर युअर लाईफ फर्स्ट. आपण चांगलं तर मुलं. आणि तसाच एक प्लॅन असतो ग्रिप, गॅरंटेड रिटर्न इन्कम प्लॅन. तर तो पण तुम्ही ठराविक जर प्लॅन घेऊ शकलात कधी, तर अ, ठराविक वेळेला पैसे भरता एव्हरी इयर, ठराविक वेळेला गॅरंटेड पैसे हातात येतात. सो असेही प्लॅन्स आहेत. आम्ही ॲज अन ॲडवायझर सगळेच प्लॅन सांगतो. सगळेच प्लॅन सगळ्यांसाठीच चांगले असतील असं इथे सांगायचं नाहीये आम्हाला. आम्ही कुठलाही प्लॅन प्रमोट करत नाही आहोत. आम्ही ऑप्शन्स देतोय. ऑफकोर्स सेशन नंतर आपण प्रत्येकाच्या पेरेंट्सचं बॅकग्राऊंड, एज्युकेशन, लोन चालू आहे का, मुलं काय करतायत, एज काय मुलांचं, सेव्हिंग्ज ऑलरेडी, इन्व्हेस्टमेंट किती आहे, सगळं असेस करूनच पुढे डिसाईड करणार आहोत की खरंच इन्शुरन्स पाहिजे का, खूप आहे का, कमी आहे का, ग्रीप घ्यायचा आहे का, SIP केली पाहिजे का, असं. सो इट इज कस्टमाइज्ड फॉर एव्हरी इन्व्हेस्टर. सो दिस इज अ जनरल स्टडी. हे होतं, दिस वॉज ऑल अबाउट टुडेज सेशन. आपण शेवटी क्वेश्चन आन्सर चॅट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायला आम्ही चान्स देऊच. त्याआधी ॲज युजल आम्ही नेहमी पुढच्या शनिवारचा एक टॉपिक इथे एक्सप्लेन करत असतो. त्याप्रमाणे पुढच्या शनिवारी आपण जनरल इन्शुरन्सबद्दल थोडं बोलूया. जनरल इन्शुरन्स का? कारण टर्ममध्ये फक्त तुमचं लाईफ कव्हर होतं. ऑफकोर्स त्यातही प्रकार आहेत, मी डिनाय नाही करत. पण जनरल इन्शुरन्स ही खूप मोठी कॅटेगरी आहे आणि त्यातले काही एक्झाम्पल्स आम्ही इथे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. मोटर, हेल्थ, होम, ट्रॅव्हल सगळेच काही लागत नाहीत. म्हणजे आपल्याला क्रॉप जनरली लागत नाही, मरीन आपल्याला रोजला लागत नाही. पण याची बेसिक माहिती, ॲटलिस्ट हेल्थ तर सगळ्यांनाच लागतो. मोटर, होम, ट्रॅव्हल, फायर, मी बाकीच्याबद्दल अगदी 1-2 मिनिटात सांगेन आणि ह्याबद्दल थोडं डिटेलमध्ये पुढच्या शनिवारी आपण डिस्कस करणार आहोत. तेव्हा आपण हेल्थ, अजून एक इथे लिहायचं राहिलं क्रिटिकल इलनेस, तो पण आपण इथे कन्सिडर करूया. हेल्थ आणि क्रिटिकल इलनेसमधला आपण फरकही जाणून घेऊया. ते सेशन आम्ही पुढच्या शनिवारी घेणार आहोत आणि ते अटेंड करायचं असेल तर आमच्या टीमकडून तुम्ही नक्कीच लिंक घेऊ शकता. आम्ही ती स्टेटसलाही ठेवतो आणि आम्ही तुमच्याबरोबर याबद्दल नॉलेज शेअर करायला आम्हाला आवडेल. सो पुढच्या शनिवारी पण आम्ही नक्कीच तुम्हाला, वी एक्सपेक्ट यू टू बी देअर, जॉईन अस. हे आमचे सगळे RMs आहेत,
यांचे फोटोज तुम्हाला इथे दिसत आहेत. आम्ही एक DRM सिस्टीम आपण इथे एक इम्प्लिमेंट केली आहे, डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर्स. सो त्यांचे नंबरही तुम्हाला दिले आहेत. तुमचा मॅनेजर कोण आहे तुम्ही जाणून घ्या आमच्या टीमकडून आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या टचमध्ये राहू शकता. काम करायला इझी जावं हा त्यामागचा एक उद्देश आहे. व्हॉट्सअपवरती ही खूप एक महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणेन मी इथे. व्हॉट्सअप ब्रॉडकास्टमध्ये इश्यू येतोय. सो आपण व्हॉट्सअपवरती एक कम्युनिटी क्रिएट केली आहे. ज्याचं नाव आहे आयडियल इन्व्हेस्टमेंट्स. त्याचा लोगो आणि कम्युनिटीचं नाव तुम्हाला दिसतंय. आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमच्याकडून ही लिंक घ्या आणि प्लीज आमची कम्युनिटी जॉईन करा. कारण तुम्ही आमचे इन्व्हेस्टर आहात. रोज आमच्याकडे काहीतरी, रोज नाही पण बरेचदा इथे काही अपडेट्स असतात जे तुम्हाला सगळ्यांना आम्हाला कम्युनिकेट करायचे असतात. आमची फॅमिली 2,500 वर आहे. कितीही आरे म्हणे आमची टीम असली तरी अर्जंट बेसिसवर एकाच दिवसात सगळ्यांना फोन करणं आम्हाला पॉसिबल नाही होत. किंवा ब्रॉडकास्ट तर करायचो, इझी जायचं, पण आता ते होत नाहीये. सो कम्युनिटीमध्ये असाल तर आम्ही मेसेज टाकू. तुम्हाला आणि आम्हाला एकत्र काम करणं त्यांनी खूप सुकर होऊन जाईल. सो एक रिक्वेस्ट आहे, प्लीज ही लिंक घ्या आणि प्लीज आमची कम्युनिटी जॉईन करा. नोव्हेंबर महिन्यापासून एव्हरी मंथ आपण एक फायनान्शियल अवेअरनेस सर्व्हे कंडक्ट करणार. सॉरी, नोव्हेंबर महिन्यापासून एव्हरी मंथ आपण एक शीट दर महिन्याला करणार आहोत. ह्या महिन्यामध्ये फायनान्शियल अवेअरनेस सर्व्हे आम्ही इन्क्लूड केलेला आहे. खूप सुंदर, खूप सोपी लिस्ट आहे. जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल तर मी तर म्हणेन किंवा जुने असाल, नक्की आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा आणि हा फायनान्शियल अवेअरनेस सर्वे त्यांच्याबरोबर भरून घ्या. आय एम शुअर तुम्हाला मजा येईल. वी आर नॉट गोइंग टू जज यू. वी आर गोइंग टू जस्ट अनालाइज सो दॅट वी कॅन केटर यू बेटर. सो आम्हाला आवडेल तुमच्याबरोबर ही ॲक्टिव्हिटी करायला. ऑलरेडी काही जणांनी केली आहे, सो थँक्यू. वळूया आपल्या पुढच्या स्लाईडकडे. हे आमचे काही महत्त्वाचे ईमेल ॲड्रेसेस आहेत. सपोर्ट इज अ जेनरिक ईमेल आय डी विच वी यूज. अनालायसिस आम्ही तुम्हाला जेव्हा अनालायसिस करून देतो तेव्हा असतो. इन्शुरन्स रिलेटेड क्वेरीज आम्ही ह्या ईमेल आय डीवरून पाठवतो आणि कुठल्याही प्रकारचे रिपोर्टसाठी रिपोर्ट्स हा ईमेल आय डी आहे. थँक्यू, तुम्ही आजचं सेशन जॉईन केलं, शेवटपर्यंत अटेंड केलं. या सेशन कंडक्ट करण्यामागे आमची पूर्ण टीम काम करते. अगदी कंटेंटपासून डिलिव्हरीपर्यंत, प्रेझेंटेशन क्रिएशन, एव्हरीथिंग, कॉलिंग, क्रिएटिंग इमेजेस, प्रमोशनल मटेरियल. सो तुम्हाला कसं वाटलं? तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा.